Hello student, I am S.A. Patel sir from Govindrao Junior College, Chalkanji. In the previous lecture we have seen inverse by elementary row transformations. Today we see inverse by adjoint method. Before that, first of all we see some terms. First of all we see what we mean minor and cofactor. आज आपण मायनर म्हणजे काय, कोफॅक्टर म्हणजे काय, ऍडजॉइंट म्हणजे काय आणि ऍडजॉइंटने इन्व्हर्स कसं काढायचं हा भाग आपण पाहूया. सर्वात पहिल्यांदा आपण मायनर पाहूया. मायनर म्हणजे काय, ऑर्डर बाय मायनर. समजा A इक्वल टू Aij B अ स्क्वेअर मॅट्रिक्स असेल. इफ A इक्वल टू Aij, A equal to Aij, Aij त्यातले एलिमेंट्स, B a square matrix, B a square matrix. If A equal to Aij, B a square matrix, then minor of element Aij, minor of element Aij या एलिमेंटचा मायनर denoted by Mij and is obtained and is the value of the determinant obtained by deleting ith row and jth column of matrix of A. ही डेफिनेशन म्हणजे काय काय दिले पहा. समजा A इक्वल टू Aij, उदाहरणार्थ आपल्याला ऑर्डर 2 चा आपण पहिल्यांदा बघूया, मग ऑर्डर 3 चा आपण कसं काढायचं ते बघूया. समजा A इक्वल टू Aij हा ऑर्डर 2 चा मॅट्रिक्स असेल. इथं आपण घेऊया A11 पहिला रो, हा पहिला रो पहिला कॉलम दुसरा कॉलम, हा एलिमेंट तो दुसरा रो पहिला कॉलम दुसरा कॉलम असे हे एलिमेंट्स असतात. A इक्वल टू Aij असा हा मॅट्रिक्स आहे. तर समजा मला या एलिमेंटचा मायनर काढायचा आहे. तो एलिमेंट कुठला आहे, 1 1 1. तर त्याचा मायनर इथं बस दिसेल पहा, मायनर ऑफ एलिमेंट A11. तो कशाने डिनोट करतात, A11 या एलिमेंटचा मायनर तो M11 ने डिनोट करतात. M11 हा काय, तो मायनर ऑफ एलिमेंट A11. आणि तो कसा काढतात, तो ज्या रो मध्ये तो रो सोडायचा, ज्या कॉलम मध्ये तो कॉलम सोडायचा, राहिलेल्याचा डिटरमिनंट ऑफ A22. आता एकाच एलिमेंटचा डिटरमिनंट म्हणजे इथे घेणार A22. M11 याचा मायनर A22. समजा आता मला M12 काढायचं असेल, M12 हा काय येणार आहे, मायनर ऑफ एलिमेंट A12 या एलिमेंटचा. आता तो ज्या रो मध्ये तो रो सोडायचा, तो रो आणि तो कॉलम सोडायचा, राहिलेल्या एलिमेंटचा डिटरमिनंट म्हणजे डिटरमिनंट ऑफ A21 दॅट इज A21. एका एलिमेंटचा डिटरमिनंट काय आहे कसं देतो, एका एलिमेंटच्या डिटरमिनंट मध्ये काय फरक पडत नाही. त्यानंतर समजा मला A21 चा मायनर काढायचा आहे, A21 तर तो येतो M21 मायनर म्हणून M कुठल्या एलिमेंटचा 21, A21 या एलिमेंटचा मायनर काय तर M21. हे 21 कशावरून क्वेश्चन आलं, दुसरा रो पहिला कॉलम म्हणून 21. हा दुसरा रो दुसरा कॉलम, हा पहिला रो पहिला कॉलम मधला एलिमेंट, हा पहिला रो मधला आणि दुसऱ्या कॉलम मधला एलिमेंट, त्यावरून त्यांची क्वेश्चन करतात. तर M21 कसं येणार आहे, मायनर ऑफ एलिमेंट A21 म्हणजे M21. डायरेक्टली एवढं लिहिलं चालतं, हे नाही लिहिलं चालतं, फक्त तुमच्या माहितीसाठी केलंय. तर तो आता M21
म्हणजे A21 चा मायनर करताना हा रो आणि हा कॉलम सोडायचा. दॅट इज डिटर्मिनंट ऑफ A12 म्हणजेच A1. आणि लास्ट समजा मला आता काढायचं असेल M22 म्हणजे A22 या एलिमेंटचा मायनर ऑफ एलिमेंट A22. तर तो कसा येतो, तर तो A22 एलिमेंट या रो मध्ये आहे आणि या कॉलम मध्ये आहे. तेवढं सोडायचं, बाकीचा A11 चा डिटर्मिनंट. A11 चा डिटर्मिनंट A11. अशा पद्धतीने आपल्याला मायनर ऑर्डर 2 मध्ये आपण मायनर हे या पद्धतीने म्हणजे मायनर काढत असताना काय करायचं बा, तो ज्या रो मध्ये तो रो काढायचा, ज्या कॉलम मध्ये तो कॉलम पण डिलीट करायचा, राहिलेल्या एलिमेंटचा डिटर्मिनंट. दॅट इज मायनर. तर ऑर्डर 3 मध्ये हे कसं होतं बा, ऑर्डर 3 मध्ये समजा मी ऑर्डर 3 चा मॅट्रिक्स घेतला, ए मॅट्रिक्स ऑर्डर 3 चा घेतला, त्याचा मायनर कसं काढायचं आपण बघूया. हे समजलं सर्वांना. या एलिमेंटचा मायनर A22, या एलिमेंटचा मायनर A21 येतो ऑर्डर 2 मध्ये. तर या एलिमेंटचा मायनर A12 आणि या एलिमेंटचा मायनर A11 ऑर्डर 2 मध्ये. कारण तो रो तो कॉलम सोडला की आपल्याला या पद्धतीने मिळतो. तर ऑर्डर 3 मध्ये असेल पाय, हे काय म्हणजे पाय इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स, देन मायनर ऑफ एलिमेंट Aij डिनोटेड बाय Mij. Ij असेल तर Ij, 1 2 असेल तर 1 2, 2 1 असेल तर 2 1. आणि ही काय आहे, इज द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंटची किंमत आहे ऑब्टेन्ड बाय डिलीटिंग ith रो, ith क्रमांकाचा रो आणि j क्रमांकाचा कॉलम मॅट्रिक्स मधला डिलीट केला येणारा डिटर्मिनंट. समजा ऑर्डर 3 चं पण घेतलं फॉर एक्झाम्पल, मग मायनर कसं काढायचं ते बघूया. समजा ए मॅट्रिक्स आपला असा आहे, सपोज A इक्वल टू ऑर्डर 3 चा मॅट्रिक्स आहे. तर इथं कसं आहे बघा, पहिल्या रो मध्ये एलिमेंट्स A11, इथं A12 पहिला रो दुसरा कॉलम, इथं A13 पहिला रो तिसरा कॉलम. त्यानंतर इथं दुसरा रो सुधारला म्हणून A21 दुसरा रो पहिला कॉलम, दुसरा रो पहिला कॉलम. इथे येईल A22 दुसरा रो दुसरा कॉलम, A23. इथं आपल्याला मिळेल A31. हे 31 पोझिशन कशाला पहा, तिसऱ्या रो मध्ये पहिला रो लिहायचा आणि मग नंतर कॉलम लिहायचा, पहिला रोचा सफिक्स मग कॉलमचा सफिक्स. त्यानंतर इथे A32 आणि हा A33. आता कुठल्या एलिमेंटचा मायनर काढायचा बघा. मायनर मला काढायचं असेल, समजा मला एक एक्झाम्पल मिळत होतं त्याप्रमाणे राहिलेले मायनर तुम्ही करू शकाल. समजा मला या एलिमेंटचा मायनर काढायचा आहे, मायनर ऑफ एलिमेंट A12 या एलिमेंटचा मायनर काढायचा, या एलिमेंटचा बघा मायनर काढायचा A1 या एलिमेंटचा. तो कसा डिनोट करणार, तर तो डिनोट करणार M12. इथल्या क्वेश्चननुसार मायनर म्हणून M12. आणि हा कसं ना पहा, इट इज द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. डिटर्मिनंटची किंमत, कुठल्या डिटर्मिनंटची किंमत, तो ज्या रो मध्ये तो रो काढा, रो वगळायचा, ज्या कॉलम मध्ये तो कॉलम वगळायचा आणि राहिलेल्याचं डिटर्मिनंट. इथे येणार A21, A23, A31 आणि A33 अशा एलिमेंट्स. तो रो आणि तो कॉलम सोडायचा, बाकी त्याचा डिटर्मिनंट. हा डिटर्मिनंट घेत असताना ऑर्डर 2 चा डिटर्मिनंट कसं बघा, हा गुणाकार वजा हा गुणाकार म्हणजे A21 into A31 आणि A33 मायनस A31 into A23 म्हणजे या गुणाकारामधून हा गुणाकार वजा करायचा. लक्षात आलं का बघा. तर फॉर एक्झाम्पल मी आणखी एखादं एक्झाम्पल आपण घ्या, ऑर्डर 3 चं घ्या म्हणजे तुम्हाला मायनर मिळेल. हे M12 कुठले एलिमेंट कुठलाही घेऊ शकतो म्हणजे समजा याचा पाहिजे असेल तर हा रो हा कॉलम सोडायचा, यांचा डिटर्मिनंट, यांचा डिटर्मिनंट. मी आता उदाहरण म्हणून घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल सपोज A इक्वल टू, फॉर एक्झाम्पल A इक्वल टू समजा तुम्हाला A मॅट्रिक्स असा दिला आहे, -1 2 3 4 5 7 6 8 9 असा A मॅट्रिक्स आहे. तर
कुठल्या एलिमेंटचं मायनर काढायचं पहा. समजा मला M23 काढायचा आहे. M23 हा या एलिमेंटचा M23 इज इक्वल हा M23 कसं करणार मायनर ऑफ एलिमेंट A23 आता दुसरा रो आणि तिसरा कॉलम मधला एलिमेंट कुठला आहे पहा दॅट इज 7 चा आपल्याला काय करायचं आहे शेवटचं काय करायचं मायनर ऑफ एलिमेंट 7 तुम्ही असं लिहिलं जातं दॅट इज मायनर ऑफ एलिमेंट 7 इज इक्वल टू 7 चा मायनर काढायचा तर तो रो सोडायचा हा रो सोडायचा हा कॉलम सोडायचा तो रो आणि तो कॉलम सोडायचा राहिलेला याचा डिटरमिनंट तिथे आपण डिटरमिनंट -1 2 6 आणि 8 सर्वात पहिल्यांदा हा गुणाकार यायचा नेहमी लक्षात ठेवा पहिल्यांदा हा गुणाकार यायचा आणि त्यातून हा गुणाकार वजा करायचा -1 × 8 -8 त्यातून हा जो गुणाकार येतो 12 तो वजा करायचा असतो मायनस या गुणाकारामधून हा गुणाकार वजा करायचा लक्षात ठेवा हा गुणाकार त्यातून हा गुणाकार वजा करा -1 -2 म्हणजे या 23 आपल्याला -20 या एलिमेंटचा मायनस 7 चा मायनस -20 अजून एखादा आपण बघूया समजा मला मायनर ऑफ एलिमेंट 5 पाहिजे असेल मायनर ऑफ एलिमेंट 5 तर त्याचं क्वेश्चन काय बघा 5 चं क्वेश्चन दुसरा रो दुसरा कॉलम असा आहे M22 आता डायरेक्ट वेळ पहा म्हणजे स्कॅन करून तिथेच आपण असं लिहू शकतो मायनर ऑफ एलिमेंट 5 चा मायनर याचा मायनर काढायचा तर हा रो सोडा हा कॉलम सोडा आणि आता बाकीचे एलिमेंट घ्या कुठे येणार पहा -1 3 आणि 6 आणि 9 कुठला पहा सेकंड रो आणि सेकंड कॉलम सोडला हे सोडल्यानंतर राहिलेले काय झाले -1 3 आणि 6 आणि 9 तर यांचा डिटरमिनंट हा डिटरमिनंट पहिल्यांदा हा कॉलम हा गुणाकार घ्या होईल -9 त्यातून हा गुणाकार sin 18 वजा 18 ते वजा 27 त्या पद्धतीने आपल्याला मायनर करायचं लक्षात आलं पहा मायनर कसं करायचं ज्या एलिमेंटचा मायनर काढायचा आहे तो रो आणि तो कॉलम सोडायचा आणि राहिलेल्याचा डिटरमिनंट घ्यायचा डिटरमिनंट लिहित असताना फक्त उभ्या रेषा येतात डिटरमिनंट म्हणजे उभ्या रेषा फक्त एक उभीतला रेषा येते एक उभीला मॅट्रिक्सलाही असेल दोन्ही बाजूला ओळख जातं मॅट्रिक्समध्ये डिटरमिनंटला फक्त उभ्या रेषा याबद्दल पण मायनर पाहिजे आता को फॅक्टर काढायचं असेल तर कसं पाहतो को फॅक्टरला फक्त मायनसला चिन्ह दिलं की त्याला म्हणायचं को फॅक्टर आता आपण बनवतो को फॅक्टरची डेफिनेशन को फॅक्टर त्यामध्ये if A equal to Aij is a square matrix if A equal to Aij is a square matrix then cofactor of element Aij Aij चा cofactor पाहिजे denoted by capital Aij or capital Cij मायनस साठी काय वापरतात पण Mij वापरतात m वापरतात मायनस साठी m आणि को फॅक्टर साठी एक कॅपिटल A किंवा कॅपिटल C दोन्हीपैकी कुठले वापरतात
चालतं, हे सुद्धा चालतं. अँड इज गिवन बाय, अँड इज गिवन बाय. समजा मला आता AIJ पाहिजे असेल, AIJ नाही घेतला, AIJ किंवा तुम्ही त्याला CIJ म्हटलं तरी पण चालतं. CIJ म्हणजेच AIJ इज इक्वल टू -1 रेस टू I plus J into MIJ. हा MIJ काय? मायनरला फक्त -1 रेस टू I plus J न गुणलं तर आपल्याला कोफॅक्टर मिळतो, त्या एलिमेंटचा कोफॅक्टर. फॉर एक्झाम्पल, उदाहरण, इफ A इक्वल टू, समजा मी त्या सांगितलं 2, 3, 4, 5, 2, 3, 4, 5, तर याचा कोफॅक्टर C11 इज इक्वल टू, हा काय ना, कोफॅक्टर ऑफ एलिमेंट 2, कोफॅक्टर ऑफ एलिमेंट 2. तर कसं काय करणार? -1 रेस टू, याचं क्वेश्चन काय, 1 + 1 आहे, 1 + 1 इंटू M11 मायनर कसं करायचं, तो कॉलम सगळे -5, म्हणजे इथे -1 रेस टू 2 इंटू 5. तर -1 चा दुसरा घात म्हणजे अधिक 1 येतं, अधिक 1 गुणिले 5 म्हणजे 5. त्यानंतर हा एलिमेंट याचा कोफॅक्टर काढायचा असेल, याचा कोफॅक्टर, तर तो येतो C12, तो येईल कोफॅक्टर ऑफ एलिमेंट 3. C12 पहिला हो, दुसरा कॉलम म्हणून C12, कोफॅक्टर ऑफ एलिमेंट 3. तो कसं करतात, -1 रेस टू, तो कसं करतात, C12, तर 1 + 2, इथे 1 + 2. त्याचे क्वेश्चन कसं त्याचं वरती I चा घात घालायचा, -1 रेस टू I + J, I आणि J 1 + 2 इंटू इथे ना M12 म्हणजे मायनर. आता याचा मायनर काय, तो आहे 4, तर तो कसं आहे, -1 रेस टू 3 इंटू 4. आता मायनसचा तिसरा घात म्हणजे वजा, तर वजायचे असं आहे, कोफॅक्टर वजायचे. आता समजा मी ऑर्डर 3 चं घेऊ, आणि ऑर्डर 3 मध्ये कोफॅक्टर्स कसे काढायचे ते आपण बघू. ऑर्डर 3 म्हणजे कोफॅक्टर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, मायनर काढावं लागतं, आणि मायनरला त्याच्या पोझिशन नुसार चिन्ह द्यावं, प्लस किंवा मायनस. त्या I आणि J ची बेरीज जर समसंख्या आली तर मायनर आणि कोफॅक्टर सेम होतात, म्हणजे मायनर जो आहे तोच येते. पण I आणि J ची व्हॅल्यू इथल्याप्रमाणे जर विषम संख्या आली, I + J जर विषम संख्या आली तर -4 आला तर कोफॅक्टर -4, -4 आला तर कोफॅक्टर -4, आणि -4 आला तर कोफॅक्टर +4. हा फरक आहे. आता अजून एखादा एक्झाम्पल आपण ऑर्डर 3 चं घेऊया. ऑर्डर 3 समजा मी A इक्वल टू असं घेतला, 2 -1 3 4 7 8 1 4 फरक घेतले, पण दुसरं काय 4 घेतलं तरी पण चालतं, काय फरक पडत नाही. 1 5 6 समजा मी 6 मॅट्रिक्स घेतला. आता कुठल्या एलिमेंटचा कोफॅक्टर काढायचा बघायचा. तर उदाहरणार्थ मला 7 काढायचं आहे, ह्या एलिमेंटचा. त्याचं क्वेश्चन काय, 7 चं कोफॅक्टर काढायचं असेल तर एक 4 चं घ्या आणि एक 7 चं घ्या, किंवा कुठलंही घ्या तुम्ही. आपण पहिल्यांदा 4 चं घ्या. 4 चं क्वेश्चन काय पहा, 2 1, दुसरा रो आहे, दुसरा रो मधला एलिमेंट आहे, आणि पहिल्या कॉलम मधला एलिमेंट आहे, म्हणून कोफॅक्टर कसं येणार आहे, C21. हा कशाचा कोफॅक्टर येणार आहे, कोफॅक्टर ऑफ एलिमेंट 4, कोफॅक्टर ऑफ एलिमेंट 4. तर तो कसा येणार आहे,
1 आपल्याला कसं म्हणाल -1^2 + 1 into m21 minus Cij equal to -1^i + j into mij त्याप्रमाणे m2 आता इथे येणार -1^3 तर m21 मायनर कसं लागतं पण या एलिमेंटचा मायनर काढायचा असेल तर तो रो संपूर्ण आणि तो कॉलम हा कॉलम सोडा हा कॉलम आणि हा रो सोडा राहिलेल्याचा डिटरमिनंट म्हणजे -1 3 5 6 that is the -1^3 म्हणजे मायनस आलं हा डिटरमिनंट आपण सॉल्व करूया -1 × 6 -6 आणि 5 × 3 वजा करतात म्हणून मायनस कौंस आहे मॅट्रिक्स मध्ये कौंस घेतला पाहिजे वजा 1 × 7 गोल कौंस आपल्या पाहतात मला वाटलं तर गोल कौंस वजा 6 आणि वजा 15 वजा 21 वजा 21 वजा म्हणजे अधिक 21 म्हणजे याचा कोफॅक्टर हा 20 आता मी याचा कोफॅक्टर किंवा याचा काढा 7 चा कोफॅक्टर किंवा 6 चा काढा 6 चा 6 कुठला आहे पण एलिमेंट कुठला आहे तो थर्ड रो मधला एलिमेंट आहे आणि थर्ड कॉलम मधला एलिमेंट आहे तर C33 इक्वल तर त्याला -1^3 + 3 into determinant याचा C33 म्हणजे हा एलिमेंट 3 पोझिशन हा थर्ड रो थर्ड कॉलम तर हे हा रो आणि हा कॉलम सोडा बाकीचे एलिमेंट्स घ्यायचे असे जे आहेत तसे हे कसे येणार 2 -1 4 7 डिटरमिनंट जे बाहेर फक्त चिन्ह येणार तर त्याच्यावर डिटरमिनंट तर काय ना पहा -1^6 आणि येणार बेस साठी 14 मायनस 7 × 14 मायनस 4 × -1 -4 हे मायनस ऑफ मायनस प्लस म्हणजे हे असं तर मधलं मायनस काहीच मायनस आहे आणि यातलं परत येणार आहे मायनस या पद्धतीने आपल्याला असतं 14 वजा हा गुण वजाचा म्हणजे -1^6 म्हणजे पॉझिटिव्ह 1 येतो 1 × 14 + 4 18 -1 प्लस that is 18 म्हणजे C33 = 18 म्हणजे कोफॅक्टर्स काढत असताना फक्त हे एक्स्ट्रा येतं -1^i + j आणि मायनर काढताना फक्त काय करायचं तो रो आणि तो कॉलम डिलीट करायचा बाकीचा डिटरमिनंट द्यायचा आहे तसा डिटरमिनंट द्यायचा समजलं मायनर आणि कोफॅक्टर मध्ये काय फरक आहे पहा मायनर मध्ये फक्त रो आणि कॉलम डिलीट करायचा आणि डिटरमिनंट आहे तसं घ्यायचा आणि कोफॅक्टरला हा टर्म एक्स्ट्रा येतो -1^i + j त्याच्या पोझिशन नुसार i + मायनर आणि कोफॅक्टर कसे काढायचे आपण बघितलं अजून एखादे घेऊ शकतो आपण कोफॅक्टर ऑफ एलिमेंट समजा मला 5 चा कोफॅक्टर काढायचा आहे 5 चा क्वेश्चन बघा किती आहे तिसऱ्या रो मध्ये पहिल्यांदा रो बघायचं पहिला आहे का दुसरा आहे का तिसरा रो तिसऱ्या रो मध्ये आणि दुसऱ्या कॉलम मध्ये म्हणून C32 तर C32 -1^3 + 2 into determinant म्हणजे मायनर आता मायनर ह्या एलिमेंटचा पण आता काढलं तर हा रो सोडा आणि हा कॉलम सोडा राहिलं काय काय आता 2 3 4 8 that is इथे -1^5 आणि हा होणार 2 आणि 16 वजा 4 इथे होणार म्हणजे -1^5 म्हणजे मायनस आला आणि 16 वजा 12 म्हणजे 4 हे मायनस त्या पद्धतीने आपल्याला C32 म्हणजे या एलिमेंटचा कोफॅक्टर या एलिमेंटचा कोफॅक्टर करायचा असेल तर 2 रो 2 सेकंड रो आणि थर्ड कॉलम 2 3 C23 या पद्धतीने आपल्याला कोफॅक्टर्स काढायचे समजलं सर्वांना मायनर आणि कोफॅक्टर म्हणजे काय आता कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ A
cofactor matrix of A. Cofactor matrix of A. कोफॅक्टर दोन्हीने दर्शवतात. AIJ कॅपिटल AIJ ने पण दर्शवतात कोफॅक्टर किंवा कॅपिटल CIJ ने पण दर्शवतात. C म्हणून कोफॅक्टर किंवा कॅपिटल AIJ एलिमेंटचा कोफॅक्टर AIJ असे आपण करेल कॅपिटल AIJ. आणि एलिमेंट दर्शवताना स्मॉल लेटर्स, एलिमेंट दर्शवताना AIJ स्मॉल लेटर्स. आता कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ A त्यामध्ये if A is a square matrix, आणि मायनर कोफॅक्टर ऍडजॉइंट हे फक्त स्क्वेअर मॅट्रिक्सचेच काढता येतात. नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम सारखे असले पाहिजे त्यामध्ये, त्यांचेच काढता येतात, बाकी कुठल्याचे काढता येत नाही. इफ A is a square matrix, then cofactor matrix of A is obtained by replacing each element of matrix A by its cofactor. For example, if A equal to तुम्हाला असं दिलं असेल, A equal to A11 A12 A13 सर्वच देतो तुम्हाला. समजा हा मॅट्रिक्स A इथं आपण असा म्हणा, मॅट्रिक्स A असा A11 A12 A13 पहिला रो पहिला कॉलम पहिला रो दुसरा कॉलम पहिला रो तिसरा कॉलम. A21 A22 A23 A31 A32 A33. तर आता मायनर कसे येणार इथं कोफॅक्टर मॅट्रिक्स कसा येणार पाहिजे. तर कोफॅक्टर मॅट्रिक्स क्या पद्धतीने कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ A. काय करायचं, प्रत्येक एलिमेंट त्याच्या कोफॅक्टरने रिप्लेस करायचं. आता A11 चा मायनर M11 आणि त्याचा कोफॅक्टर कॅपिटल A11, हा कॅपिटल A11 कॅपिटल A13. तर 22 चा सॉरी 21 A21 A22 A23 A31 A32 A3. हे 31 32 33 काय त्यांचे पोझिशन्स आहेत त्यांच्या पोझिशननुसार हा थर्ड रो मधील दुसऱ्या कॉलम मधला एलिमेंट, थर्ड रो आणि दुसऱ्या कॉलम मधला एलिमेंट म्हणून 32 असं. आता काही वेळा हे तर C पण लिहितात, C11 C12 C13 C21 C22 C23 C31 C32 C33 कोफॅक्टर मॅट्रिक्स त्याला म्हणतात कोफॅक्टर मॅट्रिक्स. प्रत्येकीला आता याचा कोफॅक्टर कसं काढतात, हा रो हा कॉलम सोडायचा, -1 रेस्ट टू किती येते तर 1 + 1 आणि हे सोडून ह्याचा गुणाकार A22 A23 A33 वजा A32 A23 हा गुणाकार वजा हा गुणाकार केला तर याचा कोफॅक्टर म्हणजे हे म्हणजे इथे A1 हा झाला A1 या पद्धतीने करायचं. A1 हा झाला कोफॅक्टर मॅट्रिक्स म्हणजे प्रत्येक एलिमेंट त्याच्या कोफॅक्टरने रिप्लेस केला
प्रत्येक एलिमेंट त्याच्या कोफॅक्टरला रिप्लेस केला तर जो मॅट्रिक्स तयार होतो या मॅट्रिक्सला कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ ए असं म्हणतात. हा A11 काय, या एलिमेंटचा कोफॅक्टर. A23 काय, तर या A23 एलिमेंटचा कोफॅक्टर. पहिल्यांदा तुम्हाला मायनर काढावं लागेल, नंतर तुम्हाला कोफॅक्टर. पहिल्यांदा मायनर आणि मग कोफॅक्टर काढावं लागेल. आता ऍडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स आहे. ऍडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स कोफॅक्टर नंतर आपण ऍडजॉइंट. कोफॅक्टर मॅट्रिक्स झाला तर ऍडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स. कोफॅक्टर मॅट्रिक्स झाला तर ऍडजॉइंट ऑफ अ स्क्वेअर मॅट्रिक्स. Adjoint of square matrix. Adjoint of square matrix. Adjoint of square matrix. Adjoint of square matrix. If A equal to Aij, B a square matrix. आपले स्क्वेअर मॅट्रिक्स जास्तीत किती ऑर्डरचे सर 3/3 चे जास्तीत जास्त आहे. 4/4 चे आपल्याला नाही बोलायचं. 2/2 किंवा 3/3 तिथपर्यंतच आपले मॅट्रिक्स आहे. इफ A इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स अर्थ बा जेवढे रो तेवढे कॉलम त्याचा स्क्वेअर मॅट्रिक्स. इफ A equal to Aij, B a square matrix. B a square matrix, then adjoint of matrix A, then adjoint of matrix A, adjoint of matrix A denoted by adjoint कसे denoted by या प्रकारे ADJ A या matrix adjoint denoted by adjoint of A is the transpose of cofactor matrix of A. तर ट्रान्सपोज म्हणजे काय, ट्रान्सपोज म्हणजे रोचे कॉलम करा, कॉलमचे रो आपोआप होतात. ज्यावेळी तुम्ही रोचे कॉलम करता म्हणजे पहिला रो पहिला कॉलम, दुसरा रो दुसरा कॉलम, तिसरा रो तिसरा कॉलम असं ज्यावेळी करतात त्यावेळी रोचे ऑटोमॅटिकली कॉलम होतात, कॉलमचे ऑटोमॅटिकली रो मध्ये रूपांतर होतात. त्याला म्हणतात ट्रान्सपोज ऑटोमॅटिक. मग आता उदाहरण पहा, मी आता इथं काय ए मॅट्रिक्स घेतला. ए मॅट्रिक्स घ्यायला त्याचे एलिमेंट्स कसे आहेत A11, A12, A13. इथं काय पहा A21, A22, A23. इथे मला A31, A32 आणि A33 हा झाला मॅट्रिक्स. आता याचा कोफॅक्टर मॅट्रिक्स कसा येणार इथे लिहितो तुम्हाला. कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ A. कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ A. कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ A. कोफॅक्टरचे एलिमेंट्स कसे डिनोट करतात, कॅपिटल लेटर्स आणि मायनर पाहिजे तर M11 वगैरे करतात. तर कोफॅक्टर कसे करतात A11, A12, A13, A नको असेल तर C11, C12, C13 असे लिहितात. दोन्ही तेच आहे. A ल्या किंवा C ल्या चालतात कोफॅक्टर मॅट्रिक्सला. इथे A21, A22, A23, A31, A32 आणि इथं A3. हा झाला कोफॅक्टर मॅट्रिक्स. आता कोफॅक्टर्स मध्ये रो मधले कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ A मध्ये जे रो आहे तर रोचं रूपांतर कॉलम केलं. पहिला रो पहिला कॉलम, दुसरा रो दुसरा कॉलम, तिसरा रो तिसरा कॉलम केलं तर त्याला म्हणायचं ऍडजॉइंट. आता ऍडजॉइंट हे कसं म्हणतात मला याच्यावर आपल्याला ऍडजॉइंट कसं आहे पण इक्वल टू म्हणून का याचं रूपांतर आपण केलं. याचं रूपांतर कोफॅक्टर मॅट्रिक्स याचा ऍडजॉइंट हे कसं येणार ऍडजॉइंट ए पहिला रो पहिला कॉलम करायचा म्हणजे A11,
A12 A12 पहिला रो पहिला कॉलम, दुसरा रोचा दुसरा कॉलम करायचा A21 A22 A23 आणि तिसरा रोचा तिसरा कॉलम करायचा A31 A32 A3 याला म्हणायचं ऍडजॉइंट, को-फॅक्टर मॅट्रिक्सचा ऍडजॉइंट. म्हणजे सर्वात पहिल्यांदा मायनर पाहिलं, को-फॅक्टर पाहिलं, को-फॅक्टर मॅट्रिक्स पाहिलं आपण. को-फॅक्टर मॅट्रिक्स वरून ऍडजॉइंट कसं करायचं पहिला. ऍडजॉइंट म्हणजे काही नाही, रोजचं कॉलम करायचं. को-फॅक्टर मॅट्रिक्स मधले जे रो आहे, पहिल्या रोज पहिला कॉलम, दुसऱ्या रोजचा दुसरा कॉलम, तिसऱ्या रोजचा तिसरा कॉलम, त्याला की आपल्याला को-फॅक्टर मॅट्रिक्स. आणि मग आता याच्यावर आपल्याला एक दोन प्रॉपर्टीज मिळणार आहेत. ते महत्वाची प्रॉपर्टी आहे. त्या प्रॉपर्टीज वरून आपल्याला सीईटीला परीक्षेला प्रश्न पण विचारले जातात. सीईटीला प्रश्न सुद्धा विचारले जातात. तर गुणाकार घेत असताना कसं घ्यायचं. समजा मला ए आणि ऍडजॉइंटचा गुणाकार घ्यायचा आहे. ए आणि ऍडजॉइंटचा गुणाकार. कुठल्याही दोन मॅट्रिक्सचा गुणाकार घेत असताना पहिल्या मॅट्रिक्सचे रो वापरतात आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम घ्या. हे आपण 11ला घेतलं. गुणाकार करताना पहिल्या मॅट्रिक्सचे रो आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम. म्हणजे हे कसं येणार गुणाकार. A11 इंटू A11 प्लस पुढे जायचं एका दोन पास आहे का A12 इंटू A12 प्लस A13 इंटू A13 असा हा गुणाकार. हा पहिला रो पहिल्या कॉलमचा गुणाकार म्हणजे A इंटू ऍडजॉइंट. त्यानंतर पहिला रो घ्यायचा मग दुसऱ्या कॉलमचा गुणाकार, मग पहिला रो घ्यायचा मग तिसऱ्या कॉलमचा गुणाकार घ्यायचा. त्या पद्धतीने A इंटू ऍडजॉइंट भेटतो. तर आता प्रॉपर्टी फर्स्ट काय पहा. प्रॉपर्टी फर्स्ट हे दोन्ही प्रॉपर्टी इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवा. पण ज्या रोचे एलिमेंट्स तुम्ही घेता त्याच रोचे कोफॅक्टर्स घेतला आणि त्याचा गुणाकारांची बेरीज केला तर ही किंमत या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंट इतकी. याचा डिटर्मिनंट काय लागतं. जेवढा डिटर्मिनंट येईल तेवढे येईल. तर द सम ऑफ पहिला प्रॉपर्टी काय आहे. द सम ऑफ product of गुणाकारांची बेरीज. the sum of product of elements of any row with the corresponding म्हणजे संबंधित with the corresponding cofactors of the same row with their corresponding cofactors with the corresponding cofactors of the same row is always equal to determinant. The sum of product of elements of any row गुणाकारांची बेरीज. कशाच्या एलिमेंट्स ऑफ एनी रो. ह्या रोचे एलिमेंट्स घेतले कशाबरोबर. with their corresponding cofactors of the same row. with किंवा असं म्हणायचं होतं with their corresponding cofactors is always equal to तेच लिहिले फक्त थोडक्यात लिहिलं थोडंसं कमी केलं. is always equal to determinant. म्हणजे ज्या रोजचे एलिमेंट्स घेतात त्याचेच कोफॅक्टर्स घ्यायचे. आता उदाहरण A11 त्याचा कोफॅक्टर A11 पण असं गुणाकार करता येत नाही, असं करता नाही, असं करता येत म्हणून तो घेताना असं घ्यायचं. म्हणजे गुणाकार कशा करणार A आणि ऍडजॉइंट. दॅट इज आपल्याला कसं सांगता येईल पहा. A11 हा एलिमेंट घेतला तर
A12 इथं A12 प्लस गुणाकारांची बेरीज प्लस A13 इंटू A12 हा गुणाकार नेहमी येतो डिटर्मिनंट ऑफ अशी किती वेळा डिटर्मिनंट ऑफ येईल आपल्याला पहिला रो पहिला कॉलम तसं दुसरा रो दुसरा कॉलम आणि तिसरा रो तिसरा कॉलम यांच्या गुणाकाराची बेरीज डिटर्मिनंट ऑफ त्याप्रमाणे दुसरा रो होता तरी A21 इंटू A21 प्लस A22 इंटू A22 प्लस A23 इंटू A23 हे सुद्धा डिटर्मिनंट ऑफ केले या रोचे एलिमेंट्स घेतले आणि त्याचेच कोफॅक्टर्स आहेत हे त्याचेच कोफॅक्टर्स आहेत का हे फक्त मी लिहिताना असेल लिहिलं तर कॉलम ऍडजॉइंट मध्ये ते कॉलम मध्ये येतात असं रोचे कॉलम होतात ऍडजॉइंट आणि तिसऱ्या रोचे मी एलिमेंट्स घेतले आता A31 A32 A33 हे तिसऱ्या रोचे एलिमेंट्स घेतले आणि त्याचेच कोफॅक्टर्स घेतले A31 A32 A33 तर ही व्हॅल्यूज येते डिटर्मिनंट ऑफ ज्या रोचे एलिमेंट्स घेतले त्याचे तुम्ही कोफॅक्टर्स घेतले तर आपल्याला व्हॅल्यू येते डिटर्मिनंट ही पहिली प्रॉपर्टी ज्या रोचे एलिमेंट्स त्याचे आता दुसऱ्या प्रॉपर्टी मध्ये आपण काय केले एलिमेंट्स एका रोचे आणि कोफॅक्टर दुसऱ्या रोचे घेतले असे 6 मिळतील आपल्याला पहिला रो घेतला आणि कोफॅक्टर मात्र दुसऱ्या तिसऱ्याचे घेतले तर आपल्याला ती व्हॅल्यू येते 0 येते ही आपली दुसरी प्रॉपर्टी नंबर 2 समजलं का बघा सर्वांना ज्या रोचे एलिमेंट्स आहेत त्याचेच कोफॅक्टर्स घेतले तर त्याच्या गुणाकाराची बेरीज येते डिटर्मिनंट ऑफ ह्या याच्या डिटर्मिनंट येते द सम ऑफ दुसरा भाग द सम ऑफ product of elements of any row with the corresponding elements of cofactors with the corresponding cofactors of any other row is always equal to 0 आता इथे काय करा रो एकाचे घ्यायचे आणि कोफॅक्टर दुसऱ्याचे घ्यायचे कोफॅक्टर त्याचे नाही घ्यायचे दुसरे घ्यायचे उदाहरण देता A1 ह्याचे कोफॅक्टर येते A21 रो हा घेतलाय कोफॅक्टर सेकंडचे येते A21 A22 A23 तर हे किती येणार आहे मी पहिला रो घेऊन दाखवतो त्याप्रमाणे तुम्ही दुसरा रो तिसरा रो घेऊ शकता एलिमेंट पहिल्या रोचे घेतले आणि कोफॅक्टर दुसऱ्याचे घेतले तर यांच्या गुणाकारांची बेरीज 0 एलिमेंट पहिल्या रोचे येते A11 A12 A13 आणि कोफॅक्टर तिसऱ्या रोचे घेतले म्हणजे ते येणार A31 कॅपिटल A31 प्लस A32 प्लस A33 तर यांच्या गुणाकारांची बेरीज 0 अशा आपल्याला किती मिळतील 6 मिळतील पहिल्या रोचे हे 2 तर दुसऱ्या वेळेला पहिला आणि तिसरा कॉलम यांचा गुणाकारांची बेरीज 0 आणि तिसऱ्या वेळेला पहिला आणि दुसरा रोचे गुणाकारांची बेरीज 0 होते तिसरा रो आणि तिसरा कॉलम घेतला तर डिटर्मिनंट आणि बाकीचे घेतलं तर 0 म्हणजे आपल्याला 6 वेळा 0 होतं आणि 6 वेळेला 3 वेळा आपल्याला डिटर्मिनंट ऑफ A येते म्हणजे हे 3 इथलं पोर्शन डिटर्मिनंट ऑफ A येतं आणि बाकीचे सगळे 0 येतात या दोन्हीच्या गुणाकारांमध्ये A इंटू डिटर्मिनंट ऑफ A तर या दोन प्रॉपर्टीवरून आपल्याला काही याचे नियम सांगता येतील ते रिमार्क्स करूया आणि मग आपण पुढच्या वेळेला आपण राहिलेला भाग करूया तर रिमार्क्स म्हणा हे सर्व लक्षात ठेवा ऍडजॉइंट कसं करायचं सर्वात पहिल्यांदा आपण आज काय बघितलं बघ मायनरवरून कोफॅक्टर कसं करायचं बघितलं त्यावरून कोफॅक्टर मॅट्रिक्स म्हणजे काय बघितलं पण प्रत्येक एलिमेंट त्याचे कोफॅक्टर मध्ये रिप्लेस केले त्याला कोफॅक्टर मॅट्रिक्स म्हणतात कोफॅक्टर मॅट्रिक्सचा आपण ट्रान्सपोज घेतला म्हणजे रोजचा कॉलम दिला की त्याला म्हणतात ऍडजॉइंट आता रिमार्क्स
1. If A is any square matrix, if A is any square matrix, if A is any square matrix, then A into adjoint A is equal to adjoint A into A. If you value name it determinant of A into I. पण आता माझ्याकडून म्हटलं इथला रो आणि इथला पहिला कॉलम घेतला, पहिला कॉलम घेतला तर ती व्हॅल्यू इथे डिटर्मिनंट आहे. त्यानंतर दुसरा कॉलम म्हणजे 2 2 घेतला तर हे पण डिटर्मिनंट आहे. आणि तिसरा कॉलम 3 3 घेतला तर पण हे पण डिटर्मिनंट आहे. तर पहिला रो आणि दुसरा कॉलम घेतला तर 0 म्हणजे हे 0 हे 0 हे 0 हे 0 हे 0 हे 0 असा A आणि adjoint A चा गुणाकार आहे. A आणि adjoint A यांचा गुणाकार आहे. आता यातला फक्त डिटर्मिनंट ऑफ A बाहेर काढलं, तर ते करत आपण इनटू हे राहील 1 0 0 0 1 0 0 0 1 आणि यालाच म्हणतात I. हा किंमत डिटर्मिनंट ऑफ A इनटू I. A into adjoint A किंवा adjoint A into A याचा गुणाकार डिटर्मिनंट ऑफ A into I. A into I. त्याला पहिले दूसरा क्या? If A is any square matrix, if A is any square matrix, if A is any square matrix of order n, then if A is any square matrix of order n, then determinant of adjoint of A is equal to determinant of A raised to n minus 1. And adjoint of A दोन वेळा adjoint घेतला एकाच adjoint of A is equal to determinant of A raised to n minus 2 into A. Determinant of A raised to n minus 2 into A. असं आहे. म्हणजे A स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर n त्याचा ऑर्डर 2 च्या असणार पर्टिक्युलर रिझल्ट त्याचा थर्ड दिला तुम्हाला. पर्टिक्युलर रिझल्ट थर्ड. आता हे कसं आहे पहा मी तुम्हाला सांगतो. आताच आपण बघितलंय थर्ड मध्ये काय होतं तुम्हाला त्याप्रमाणे तुम्हाला सांगता येते हा रिझल्ट कसा येतो तो. आता A इज मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर समजा मी 3 घेतला तर इथे 3 - 1 = 2 यायला पाहिजे. तर डिटर्मिनंट A into adjoint A आताच आपण बघितलं हे काय येतं डिटर्मिनंट ऑफ A into I. दोन्ही बाजूला डिटर्मिनंट घेतला, इकडे पण डिटर्मिनंट घेतला, इकडे पण डिटर्मिनंट घेतला. तर A into adjoint A equal to determinant of A into I याचा फरक आहे. आता तुम्ही डिटर्मिनंट ऑफ A म्हणजे काहीतरी किंमत असणार आहे 2 3 4 5 वगैरे त्याला मी तात्पुरतं K म्हटलं किंवा डिटर्मिनंट ऑफ K म्हणतात. तर K raised to n into I चा डिटर्मिनंट म्हणजे डिटर्मिनंट ऑफ A raised to n into I. याची ऑर्डर n असेल तर ऑर्डर 3 असेल तर इथे 3, ऑर्डर 2 असेल तर इथे 1 येईल. पण ऑर्डर 3 असेल n असेल तर डिटर्मिनंट ऑफ A raised to n into I. आता हे हा A झाला हा B झाला. डिटर्मिनंट ऑफ A म्हणजे डिटर्मिनंट ऑफ A into डिटर्मिनंट ऑफ B म्हणजे कसं तर डिटर्मिनंट ऑफ adjoint आणि मग हा डिटर्मिनंट ऑफ A इकडे घेतला, हा डिटर्मिनंट ऑफ B इकडे घेतला तर डिटर्मिनंट ऑफ adjoint A बरोबर हा डिटर्मिनंट ऑफ A raised to n divided by डिटर्मिनंट ऑफ A हा डिवाइड होतो. तर n मग n आणि ते त्याचा घातांक 1 आहे आणि त्या टोटल इकडे येणार आहे डिटर्मिनंट ऑफ A raised to n minus 1 अशा प्रकारे हा मिळतो. आणि दोन वेळा adjoint घेतला तर तोच आपला डिटर्मिनंट A raised to n minus 2 into A असेल. तर हे जर ऑर्डर 2 चा असेल तर कसं आहे पहा. तर if A is a square matrix of order 2, if A is a square matrix of order 2, then determinant of adjoint of A
इज इक्वल टू किती आला पहा 2 - 1 म्हणजे 1 डिटरमिनंट. जे डिटरमिनंट ऑफ एडजॉइंट ऑफ ए इथं होणार 2 - 1 म्हणजे डिटरमिनंट ऑफ ए. एडजॉइंट ऑफ ए चा डिटरमिनंट आणि ए चा डिटरमिनंट सारखं जर ऑर्डर 2 चा असेल आणि एडजॉइंट ऑफ ए काय तो पहा एडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू इथं 2 असेल तर 2 - 2 म्हणजे 0 होणार. हे 0 होणार. डिटरमिनंट ऑफ ए रेशो 0 म्हणजे 1 होणार. 1 into a that is adjoint of a या ऑर्डर 2 चा मॅट्रिक्स घेतला तर 2 वेळा adjoint घेतले की मला आहे तसं म्हणतो. आता एक एक्झाम्पल मी घेतो. adjoint a कसं काढायचं फक्त त्यामध्ये समजायचं की ते 3 रिझल्ट खास करून लक्षात ठेवा. 3 रिझल्ट की ज्याच्यावर तुम्हाला सीईटी ला आणि प्रश्न विचारतात. त्यातले आता तुम्ही याला 4 5 6 म्हटलं तर चालतं पण हे सगळे याच्यामध्ये determinant of if A is a square matrix of if A is a square matrix of order n च्या ठिकाणी 3 असेल 2 असेल किती पण असेल ऑर्डर n चा अर्थ n by n यांचा अर्थ n by n जे जेवढे रो आहे तेवढे कॉलम असं असेल तर थोडक्यात ते असं म्हटलं जातं ऑर्डर n चा अर्थ काय n by n रो n कॉलम. if A is a square matrix of order n then determinant of A is equal to k raised to n into determinant of A. adjoint of A पाहिजे असेल adjoint of A हे पाहिजे असेल तर आपल्याला इथे येतं तर k raised to n - 1 into adjoint आणि इनवर्स ऑफ k पाहिजे असेल इनवर्स म्हणतात इनवर्स ऑफ k पाहिजे असेल तर हे येतं 1 divided by k into a inverse 1 divided by k into a पाहिजे 3 रिझल्ट डिटर्मिनंट ऑफ k raised to n into determinant. समजा इथे ऑर्डर 3 असेल इथं 3 असेल तर k raised to 3 into determinant. k म्हणजे काय संख्या असेल 2 3 4 तर 2 चा तिसरा घात 8 गुणिले डिटरमिनंट समजा 2 आला तर 8 गुणिले 16 या पद्धतीने. adjoint of k किती येतो तर k raised to n - 1 into adjoint आणि इनवर्स ऑफ k 1/k into इनवर्स. अजून एक रिझल्ट आपण घेऊया. त्यातला एक रिझल्ट A B C याला डॅश म्हणजे ट्रान्सपोज म्हणतात. आताच आपण बघितले ट्रान्सपोज म्हणजे काय रोचे कॉलम आणि कॉलमचे रो केले की त्याला म्हणायचं ट्रान्सपोज. तर ट्रान्सपोज करत असताना हा उलट लिहितो C डॅश B डॅश A डॅश याला म्हणतात रिव्हर्सल लॉ for transpose. Reversal law for transpose. जसा हा नियम ट्रान्सपोज साठी आहे तसाच तो इनव्हर्स साठी सुद्धा आहे. आपण म्हणजे आपल्या सीईटी ची सुद्धा तयारी झाली. हे आताचे 6-7 8 मार्क्स तुम्ही बघितले तर बरेचसे सीईटी ची सुद्धा तुमची तयार झालेले. A B C याचा इनव्हर्स असेल आता याला म्हणतात ट्रान्सपोज हे काय वेळ असं लिहितात त्यावेळेला टी पण लिहितात वरती डॅश पण लिहितात टी पण लिहितात. टी लिहिलं तर इथं टी ट्रान्सपोज डॅश लिहिलं असेल तर डॅश टी चा अर्थ ट्रान्सपोज. ओके तर इथे ए बी सी इनवर्स असेल तर इथं पण कसं देतोय सी इनवर्स इंटू बी इनवर्स इंटू ए उलट यायचं सी बी ए इनवर्स. याला म्हणतात रिव्हर्सल लॉ फॉर इनवर्स. ट्रान्सपोजच्या ठिकाणी फक्त इनवर्स हे दोन्ही लक्षात ठेवा. हा परीक्षेला सीईटीला प्रश्न विचारतात एबीसी इनवर्स इक्वल टू सी इनवर्स ए इनवर्स बी इनवर्स ए इनवर्स बी इनवर्स आहे तर ए इनवर्स बी इनवर्स सी इनवर्स सी इनवर्स बी इनवर्स ए इनवर्स सी इनवर्स ए इनवर्स बी इनवर्स ए इनवर्स सी इनवर्स बी इनवर्स असे 4 ऑप्शन्स वेगवेगळे आहेत. लक्षात ठेवायचं उलट लिहायचं सी इनवर्स बी इनवर्स ए इनवर्स. इथपर्यंत आपण ऍडजॉइंट म्हणजे काय मायनर म्हणजे काय कोफॅक्टर मॅट्रिक्स म्हणजे काय आता पुढच्या तासाला आपण
ऍडजॉइंट मेथडनं इन्व्हर्स कसं काढायचं हा भाग व्हायचा. दॅट इज द लास्ट पार्ट ऑफ दिस टॉपिक. ओके.